नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, 42 कोटी कामगारांना महिना 3000 रुपये पेन्शन मिळणार आहे। तुम्ही सुद्धा यामध्ये पात्र होऊ शकता। मित्रांनो, ही योजना अतिशय महत्त्वपूर्ण आहे। भरपूर लाभार्थी यामध्ये लाभ घेत आहेत, परंतु या योजनेबद्दल जी काही माहिती आहे ती माहिती लाभार्थ्यापर्यंत व्यवस्थितरित्या व अचूक माहिती पोहोचली नाही, यामुळे भरपूर लोक योजनेपासून वंचित आहे। मित्रांनो, तुम्हाला सुद्धा महिन्याला 3000 रुपये पेन्शन म्हणून पाहिजे असेल तर महिना 3000 रुपये पेन्शन कशा पद्धतीने मिळणार आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, ही योजना आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना। ही योजना प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन ही असंघटित कामगारांच्या वृद्धत्व संरक्षण आणि सामाजिक सुरक्षेसाठी असलेली सरकारी योजना आहे। मित्रांनो, यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही लाभ घेऊ शकता याबद्दलची माहिती आपण थोडक्यात जाणून घेऊया। त्यानंतर पुढे व्हिडिओमध्ये आपण या बाबतीत सविस्तर माहिती सुद्धा जाणून घेणार आहे। याबाबतची पात्रता म्हणजे ही योजना असंघटित कामगारांसाठी आहे। प्रवेशाचे वय 18 ते 40 वर्ष इतके असणार आहे आणि यामध्ये तुमचे मासिक उत्पन्न 15,000 पेक्षा कमी किंवा 15,000 इतके पाहिजे। याचे वैशिष्ट्य म्हणजे हे तुम्हाला खात्रीशीर महिन्याला 3000 रुपये पेन्शन यामध्ये मिळणार आहे। ही ऐच्छिक आणि आनंददायी पेन्शन योजना आहे। भारत सरकारकडून जुळणारे योगदान पण यामध्ये तुम्हाला मिळणार आहे। तर मित्रांनो, याबाबत आता आपण सविस्तररित्या माहिती घेणार आहे। मित्रांनो, ही योजना म्हणजे PMSYM प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ही असंघटित कामगारांच्या वृद्धत्व संरक्षण आणि सामाजिक सुरक्षेसाठी असलेली सरकारी योजना आहे। असंघटित कामगार हे मुख्यत्वे घरातील कामगार, रस्त्यावरील विक्रेते, मध्यान्ह भोजन कामगार, हेड लोडर, वीटभट्टी कामगार, मोची, चिंध्या वेचणारे, घरगुती कामगार, धोबी, रिक्षाचालक, भूमिहीन मजूर, स्वतःचे खाते कामगार असे काम करतात। शेती कामगार, बांधकाम कामगार, विडी कामगार, हातमाग कामगार, चामडे कामगार, वृक्षावे कामगार किंवा तत्सम इत्यादी व्यवसायातील कामगार। देशात असे सुमारे 42 कोटी असंघटित कामगार आहेत। ही एक ऐच्छिक आणि आनंददायी पेन्शन योजना आहे, ज्या अंतर्गत लाभार्थ्याला 60 वर्ष वय झाल्यानंतर दरमहा 3000 रुपयाची किमान खात्रीशीर पेन्शन मिळणार आहे आणि लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास लाभार्थ्याच्या जोडीदारास 50% म्हणजेच 1500 रुपये इतकी रक्कम मिळणार आहे। कौटुंबिक पेन्शन म्हणून या योजनेचा फायदा घेता येणार आहे। कौटुंबिक पेन्शन फक्त जोडीदारात लागू होणार आहे। योजनेच्या मॅच्युरिटीवर व्यक्तीला मासिक 3000 रुपये पेन्शनची रक्कम पेन्शनधारकांना त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करते। ही योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांना श्रद्धांजली आहे, जे देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात GDP 50% योगदान देतात। 18 ते 40 वयोगटातील अर्जदारांना वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत 55 रुपये ते 200 रुपये मासिक योगदान द्यावे लागेल। यासाठी तुम्हाला 55 ते 200 रुपये मासिक योगदान द्यावे लागेल। म्हणजे जर तुमचं वय वर्ष 18 असेल तर तुम्हाला 55 रुपये येथे दरमहा भरावे लागतील आणि सरकार यामध्ये 55 रुपये टाकेल। यासाठी जी पात्रता आहे ती तुम्ही असंघटित कामगार असायला हवे। प्रवेशाचे वय 18 ते 40 वर्ष असणार आहे। त्यामध्ये मासिक उत्पन्न 15,000 किंवा त्यापेक्षा कमी नसावे। संघटित क्षेत्रात गुंतवलेले म्हणजेच EPFO, NPS, SICचे सदस्य, आयकर भरणारा त्यांच्याकडे तितके असणे आवश्यक आहे। यासाठी लागणारे जे डॉक्युमेंट आहे ते आधार कार्ड, IFSC सह बचत खाते, जनधन बँक खाते क्रमांक। तर मित्रांनो, अशा पद्धतीने एक महत्त्वाची अशी योजना होती, ही आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।